नमस्कार मित्रांनो. सकाळचा भोंगा किती कर्णकर्कश असू शकतो याची प्रचिती महाराष्ट्राला गेली 6-7 वर्ष येत आहे. पण आता असाच भोंगा आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाचतोय. डोनाल्ड ट्रम्प यांचं युद्ध हे संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांसारखं झालं आहे. गप्पा तर खूप होतात पण घडत मात्र काहीच नाही. अर्थात ट्रम्प असल्यामुळे संजय राऊतांसारखं वाह्यात बोलूनही कोणीच दखल घेत नाही असं काही होत नाही. म्हणजे ट्रम्प यांच्या बोलण्याची दखल अजूनही घेतली जाते. आज तुर्कीमधील अंकारा येथे नेटो देशांच्या समिट दरम्यान बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी घोषणा केली की इराणसोबतचं जे युद्धविराम किंवा सीजफायर आहे ते आता संपलेलं आहे. इराणी लोक हे खोटारडे आहेत, ते लबाड आहेत, ते विकृत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून म्हणे मी चूक केली आणि आता हे युद्धविराम संपलेलं आहे. आणि अमेरिकेने इराणच्या काही ठिकाणांवर हल्ले केले. इराणनी अमेरिकेच्या खास करून बहरीन आणि कुवेत या देशांमधल्या अमेरिकेच्या 85 ठिकाणांवर हल्ले केले. मार्केट धाडकन कोसळलं. 1750-1800 पॉईंट सेन्सेक्स कोसळला. निफ्टी 500पेक्षा जास्त पॉईंटने कोसळला. रुपया डॉलरच्या तुलनेत 50-55 पैसे घसरला. आणि त्यामुळे पुन्हा लोकांचं तर काय होणार. मला असं वाटतं की हे सगळं नाटक आहे. याची पार्श्वभूमी काय आहे ते समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तेलाचा महापूर आलेला आहे. कालच बातमी प्रसिद्ध झाली की सौदी अरेबियाने नवीन जी कंत्राटं तेलाची केलेली आहे त्याच्यामध्ये एका बॅरल प्रती 11 का $11.5 डिस्काउंट दिलेलं आहे. खास करून जे आशियाई देश सौदी अरेबियाकडनं तेल घेतील त्यांना $11-11.5 डिस्काउंट दिलेलं आहे. याच्यात अर्थातच भारत आला, कारण भारताचं जवळपास 16% तेल सौदी अरेबियाकडनं घेण्यात येतं. हे डिस्काउंट $11-11.5 असलं तरी याचा अर्थ असा नाही की बाहेर जगात किमती $70 असतील, त्या आज 70च्या 78 झाला एका दिवसात. पण $70 असतील तर सौदी अरेबिया भारताला $59 तेल देईल. तर आधीचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्याच्यात त्या जास्त होत्या. नवीन कॉन्ट्रॅक्ट्स असतात त्याच्यामध्ये ते कमी केले आहेत. पण ते अशा कमी केले आहेत की ज्या भावाला, ज्या किमतीला ओमान आणि UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती तेल विकतात त्याच्यापेक्षा $1.5 बॅरलला स्वस्त तेल सौदी अरेबिया विकणार आहे. हे का होतं आहे तर जगात तेलाचा महापूर आलेला आहे. मी व्हिडिओ केला होता एथेनॉलबद्दल आणि त्याच्यातच मी म्हटलं होतं की एथेनॉलचं राजकारण सुरू झालं. याच्या मागे काहीतरी तेलाचं राजकारण आहे, तेलाच्या किमतीचं राजकारण आहे. कारण अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. त्याच्या खालोखाल व्हेनेझुएला हा दुसऱ्या क्रमांकाचा त्याची क्षमता आहे. तो अमेरिकेच्या प्रभावाखाली व्हेनेझुएला गुंतवणूक न केल्यामुळे तेल क्षेत्रात किंवा आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे त्यांची क्षमता कमी आहे, परंतु पोटेन्शियल त्यांचे साठे आहेत ते जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गयाना भरपूर तेल निघतं आहे. कॅनडा भरपूर तेल आहे पण ते ज्याला शेल ऑइल म्हणतात, समुद्राच्या रेतीपासनं त्या चिकट तेलाच्या त्यातनं काढलेलं तेल असल्यामुळे शुद्धीकरणासाठी खर्च आहे. रशियाकडे पुन्हा खूप मोठे तेलाचे साठे आहेत. संयुक्त अरब अमिराती ज्यांची रोजची क्षमता 30 लाख बॅरल होती ती आता त्यांनी 40-45 लाख बॅरलपर्यंत तेल उत्पादन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यासाठीच ते ओपेकमधनं बाहेर पडलेले आहेत. सौदी अरेबिया क्षमता आहेच, 16-17% भारत त्यांच्याकडनं विकत घेतो. त्यांनी जी यानबूपर्यंत पाईपलाईन आहे त्याची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे मी तुम्हाला कशाला सांगतोय? हे मी अशासाठी सांगतोय कारण अमेरिकेत नोव्हेंबरमधल्या निवडणुकांच्या पूर्वी ट्रम्प यांना तेलाच्या किमती स्वस्त असायला हव्यात. कारण त्यांची अशी धारणा आहे की अमेरिकेत जर
पेट्रोलला गॅलनला $4 $5 असं जर पेट्रोल किंवा गॅसोलिन पडणार असेल तर ते निवडणुका हरू शकतात. आणि त्यामुळे तेलाच्या किमती कमी राहिल्या पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यामुळे ट्रम्पची इच्छा सगळे आखाती देश पूर्ण करणारच. आणि एक जास्त उत्पादन करायला लागेल की दुसरा करणार, मग तिसरा करणार, असं होतं. पण ट्रम्प यांच्या देणगीदारांमध्ये सगळ्या बलाढ्य तेल कंपन्या आहेत, अमेरिकेतले तेल उत्पादक आहेत, ते देखील देणगीदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. आणि त्यामुळे किमती पडायला तर हवेत, पण त्या इतक्याही पडायला नकोत की आपले देणगीदार आहेत त्यांचं नुकसान होईल. कारण जेव्हा तेलाच्या किमती पडायला लागल्या आणि जर इराणमधला युद्धविराम असाच चालू राहिला तर तेलाच्या किमती बॅरलला $40 खालती येतील असं म्हटलं जाऊ लागलं. $40 जर तेल उपलब्ध झालं तर अमेरिकेतले तेल उत्पादक, खास करून शेल ऑइल उत्पादक आहेत, त्यांना त्यातनं तोटा सहन करावा लागेल. त्यांची गुंतवणूक फायदेशीर ठरणार नाही. आणि त्यामुळे तेलाच्या किमती $40 जास्त, $60-70 पर्यंत राहिल्या तरी चालतील, पण $70 जास्त व्हायला नकोत फारशा, $80 वरती तर नकोच, आणि $40-45 इतक्याही खालती राहायला नकोत. मग काय करायचं? मग जसा गाडीमध्ये हँडब्रेक असतो, गाडी उतारावर न जायला लागली की हँडब्रेक ओढायचा, तसा हँडब्रेक ट्रम्प यांनी ओढलेला आहे. अर्थात इराणलाही जे चालू आहे त्याचा आनंदच आहे, कारण इराण तेलाशिवाय दुसरं काही विकू शकत नाही. आणि त्यामुळे जर तेलाचं उत्पादन वाढणार असेल पण जर विक्रीची किंमत कमी होणार असेल, म्हणजे आधी इराण तेल विकायचं निर्बंध होते, चोरून तेल विकायचं, पण $100 $110 युद्धाच्या काळात इराणही तेल विकत होतं. आता उत्पादन जरी दुप्पट केलं पण भाव $40 झाले तर पैसा तेवढाच मिळणार आहे. आणि त्यामुळे तेलाचे भाव $70 राहिले तर इराणचाही फायदा आहे. आणि म्हणून बघा, गेल्या युद्धामध्ये आणि या युद्धामध्ये फरक काय जाणवतोय? गेल्या युद्धामध्ये इराणनी सर्वाधिक हल्ले UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातींविरुद्ध केले होते. गेल्या 2-3 आठवड्यापासून ज्या अशा चकमकी घडत आहेत, अमेरिका म्हणते इराणनी आमच्या व्यापारी जहाजांवर हल्ला केला, मग अमेरिका इराणच्या लष्करी तळांवर किंवा क्षेपणास्त्र तळांवर हल्ला करतं, मग पुन्हा इराण अमेरिकेच्या तळांवर हल्ला करतं. हे सगळे हल्ले बहरीन आणि कुवेतमध्ये होते. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी लढल्यासारखं करतो, WWF ज्याच्याशी ट्रम्प निगडीत होते, अशा प्रकारचं युद्ध आहे. आणि त्यामुळे याच्यातनं इराणचाही फायदा आहे, अमेरिकेचाही फायदा आहे. याच्यामध्ये कतार आणि UAEवर हल्ले होत नाही आहेत, कारण दोघेही श्रीमंत देश आहेत. अशी चर्चा आहे. दोघांनीही इराणला अंडर द टेबल दिलेले आहेत की कशाला लाडता बाबा, आणि लढता तर आमच्यावर कशाला हल्ला करता, तुम्ही पण शांतीत राहा, आम्ही पण शांतीत राहतो, कशाला वाटाघाटी करूया. आणि त्या वाटाघाटी टेबलाखालच्या त्यांच्यात झाल्या असल्यामुळे इराण आता UAEवर हल्ले करत नाही आहे. का करत नाही आहे त्याचं दुसरं कारणही आहे. कारण हे खरं आहे की UAEने इराणवर हल्ल्यामध्ये सहभाग घेतला होता आणि इराणसाठी इस्रायलवर हल्ला करणं कठीण होतं, UAEवर हल्ला करणं सोपं होतं. पण इराणचा सगळा काळा पैसा IRGC जी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आहे, त्यांचे जगभरात अनेक प्रकारचे गैर इस्लामिक धंदे करतं. म्हणजे इस्लामिक क्रांतीच्या रक्षणासाठी सगळ्या अनइस्लामिक गोष्टी त्या करतात. आणि त्याच्यासाठी जो पैशाची देवाणघेवाण, हवाला मार्गे जे सगळं होतं ते UAE हे त्याचं केंद्र होतं. आणि हे त्यांच्या लक्षात आलं की UAEवर हल्ला करतोय ते ठीक आहे, पण आपलाच धंदा बंद झाला तर मग व्यापार कशाचा करायचा. आणि म्हणून मग त्यांच्यातही सेटलमेंट, जी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सेटलमेंटशिवाय दुसरं होतच नाही, सगळ्या गोष्टी सेटलमेंटवरच चालतात, तशी त्यांच्यातही सेटलमेंट झाली असावी असा अंदाज आहे. आता बघूया हे युद्ध खरंच पेट घेतंय का शुक्रवारपर्यंत चालेल. शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा ट्रम्प काहीतरी घोषणा करतील, मार्केट पुन्हा तेजीत येईल. मग सोमवारी सकाळी आशियातलं मार्केट उघडायच्या आधी रविवारी संध्याकाळी पुन्हा ट्रम्प काहीतरी घोषणा करतील. म्हणजे हा हँडब्रेक आहे. शेवटी जगाला चिंता वाटणारच, कारण शेवटी अमेरिका जगातला सगळ्यात बलाढ्य देश आहे, इराण सगळ्यात धोकादायक देश आहे. पण जर अशा प्रकारे त्यांच्यातलं युद्ध चालू असेल तर लांडगा आला रे आला अशी अवस्था झाली या युद्धाकडे आणि ट्रम्प तात्यांकडेही.
जसे लोक संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांकडे बघतात तशाच प्रकारे बघू लागतील ही शक्यता आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.